नवीन जयघोष करण्यासाठी प्रथमतः आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी त्रिवार मुद्रा करतो। आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विनम्र नतमस्तक होतो। विद्येची ज्योत प्रत्येक घरात पेटवणारी माता सावित्रीबाई फुले यांच्याही चरणी विनम्र नतमस्तक होतो। या सर्व महापुरुषांना विनम्र नतमस्तक होऊन या नवीन पर्वाची सुरुवात करण्या अगोदर ज्या महान पुरुषांनी आपल्या भारताला घडवण्यामध्ये योगदान दिलं त्या संपूर्ण महापुरुषांच्या चरणी विनम्र नतमस्तक होऊन प्रणाम करतो। आणि आता नवीन पर्वाची सुरुवात करणारे तुम्ही सर्व महापुरुष आहात। तुमच्याही चरणी नतमस्तक होणं माझं आद्य कर्तव्य समजतो आणि प्रथमतः तुमच्या चरणी माझा साष्टांग दंडवत त्या ठिकाणी सादर करतो। खर तर नेहमीच म्हणत असतात की राजकारणी लोक स्टंट करतात। कोणाकोणाला वाटत असेल की दंडवत करणं हा एक स्टंट आहे, पण गेल्या 15 वर्षात शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असताना, हजारो युवकांचे भवितव्य घडत असताना, हजारो आई वडिलांच्या डोळ्यातील पाहिलेले आनंद अश्रू मला आठवतात। ज्या वेळेस एका सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला, एका 600 वस्तीचं सोनखेडा गाव, ज्या कुटुंबात माझा जन्म झाला तिथून आजपर्यंतचा प्रवास विसरता येणार नाही। त्यामध्ये तुमच्यासारख्या माता भगिनींचे, आई वडिलांचे आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहिले। त्यामुळे कदाचित ही उमेद वाढत गेली आणि आज आपल्या समोर मी इथं उभा आहे। असंख्य मतदारसंघाच्या मतदारांच्या मतामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। कालपासून झालेलं वातावरण कदाचित वेगवेगळ्या दृष्टीने कोणी घेतला असेल, करण्याचा प्रयत्न केला असेल, त्याची मी उलाढाल आपल्या समोर करणारच आहे। मी माझ्या मनोगताची सुरुवात करण्या अगोदर प्रथमतः माझी जन्मभूमी खुलताबाद तालुका या भागातून आलेल्या प्रत्येक मतदारसंघांचं त्या ठिकाणी मी मनापासून इथं स्वागत करतो। तसंच माझी कर्मभूमी गंगापूर तालुका या कर्मभूमीमध्ये मी 15 वर्ष वास्तव्य करतोय, काम करतोय, कार्य करतोय। या मातृभूमीतील प्रत्येक माता पित्याला, आई वडिलांना, त्यानंतर तरुण मित्राला, लहान चिमुकल्यांना त्या ठिकाणी मी परत एकदा नमस्कार करतो। मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे, बोलण्यासाठी आपल्याला अजून 1 महिना त्या ठिकाणी अवधी आहे। खूप काही बोलणार नाही, फक्त पार्श्वभूमी क्लिअर करेल आणि येणारी वाटचाल तुम्हाला त्या ठिकाणी थोडक्यात सांगेल आणि टप्प्याटप्प्याने दररोज एक गोष्ट तुमच्या कानावरती जेव्हा जेव्हा पडेल तेव्हा तुम्हाला मागील 17 वर्ष, 20 वर्ष, 60 वर्ष त्या ठिकाणी आठवायला लागतीलच। वेळ येणार आहे त्या वेळेस बोलेल। आता जो मुख्य प्रश्न आहे की मी आमदारकी लढवण्याचं का ठरवलं, अचानक असं काय घडलं की आमदारकी लढावी वाटते, अचानक असं काय त्या ठिकाणी झालं
की सरांनी आमदारकीची घोषणा केली, हा प्रश्न सगळ्या मतदारांच्या मनामध्ये आहे. पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं एक एक उत्तर दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तुम्हालाही प्रश्न विचारायला संधी मिळेल. प्रथमतः पत्रकार परिषद आयोजित केली, पण चाहता वर्गही इथं जनसमुदायाच्या रूपाने जमला, म्हणून त्यांच्याशी मला पहिलं बोलणं माझं आद्य कर्तव्य आहे. पत्रकार बंधूंना मी त्यांची माफी मागून यांच्यासोबत, माझ्या माता माऊली सोबत, माझ्या जनतेसोबत मला फक्त 10 मिनिटं बोलायचंय, नंतर आपल्या प्रश्नांकडे मी येईल. जो प्रश्न आज मतदारसंघामध्ये नव्हे, तालुक्यामध्ये नव्हे, जिल्ह्यामध्ये नव्हे, राज्यामध्ये विचारला जातोय की सोनवणे सरांनी अशी डिसिजन का घेतली, याचं कारण तुम्हाला सांगतो. 5 वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य पदाचा त्या ठिकाणी पदभार स्वीकारला. 2 वर्ष कोरोना काळात केली, 3 वर्ष मला हातात भेटली. गोरगरिबांच्या गावामध्ये काम करण्याची संधी मिळाली. माझ्या मागे शिक्षण क्षेत्राचा एवढा मोठा लोड आहे की ते काम करत असताना प्रत्येक बाजूला त्या ठिकाणी झुकतं माप देणं हे माझं आद्य कर्तव्य होतं. काय, आपण राजकारण मोठ्या दिमागात लढवतो, मोठ्या मोठ्या घोषणा करतो. मी कोणाचंही नाव घेणार नाही, 1 महिन्यात घेणार नाही, 1.5 महिन्यात घेणार नाही, माझ्या पुढ्या जीवनात घेणार नाही. मला कोणत्याच आमदार, खासदार, कोणत्या मंत्री याच्याबद्दल बोलायचं नाहीये. मी एकच सांगेन, ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात आमदारकीच्या वेळेस, मी हे करेल, मी ते करेल, मी असा काय पायलट करेल, हे घेऊन मला तुमच्याकडे यायचंच नाही. झालं काय महाराष्ट्राचं त्याच्यावरती मी एकदा बोलतो. आपल्या ग्रामीण भागात खूप चांगलं सांगितलं जातं की मायबाप जनता खूप भोळी भाबडी आहे, छोट्या छोट्या प्रलोभनांना बळी पडते. एखादा शब्द मोठा दाखवला, मोठी स्वप्न दाखवली की लगेच जनता भाळते. पण त्यांच्यासोबत होतं काय तुम्हाला सांगतो. एक साधं छोटस चुटुकला आहे, याचा चुटुकला म्हणून घ्या, विनोद म्हणून घ्या. आपल्या पुऱ्या राज्यात हे होतं. 15-15, 20-20 वर्ष, 30-30 वर्ष एकच खानदान त्या ठिकाणी राजकारण घेऊन चालते. 20-20, 25-25 वर्ष एकच त्या ठिकाणी आमदार, खासदार आपल्याला बघायला मिळतात. ग्रामीण भागामध्ये नेहमी एक उद्गार काढलेला आहे, तो चुटुकला मी तुम्हाला सांगेन आणि मी माझ्या मुद्द्याकडे येईल. तुम्ही बघा, सगळ्या मतदारसंघांचा हिताब घ्या. हेच तुमच्या सोबत घडलं आणि मायबाप जनता छोट्याशा प्रलोभनाला बळी पडली आणि त्या ठिकाणी मतदान दिलं. परत 5 वर्षाचं काय आहे तो चुटुकला. बघा, एक पितळाची वाटी असते. पितळाची वाटी आपल्या घरात आजी आजोबा सगळे त्या ठिकाणी जपत होते. आजी आजोबा त्या ठिकाणी सांगायची, ही वाटी जपून ठेव. मुलाला वाटायचं या वाटीत काहीतरी चांगलं आहे आणि चांगलं आहे म्हणून ते त्यांचे मुलं ते जपायला लागले. ती वाटी, त्या वाटीला दररोज त्या ठिकाणी घासल्या जायचं, चांगलं धुतल्या जायचं. 10 वर्ष 15 वर्ष ती वाटी चांगली घासली, पण ती काही चमकतच नव्हती. पितळाची वाटी चमकणार नाही. मग मुलाने विचार केला, काय झालं. मुलाने विचार केला, काय झालं, ती वाटी चमकत का नाहीये. त्याने 2-3 जणांना त्या ठिकाणी विचारलं, सगळ्या भागामध्ये विचारलं, ही वाटी चमकत नाही. माझ्या आजोबापासून या ठिकाणी वाटी त्या ठिकाणी हातात दिलेली आहे, पण ही वाटी चमकत नाही. तर त्याला त्या जनतेने सांगितलं, अरे बाबा, ही पितळाची वाटी आहे, हिला किती धुई, किती पूस, काही कर, हे पितळच असणार, हे सोनं नाही आहे, हे चमकू शकत नाही. गुपित काय आहे महाराष्ट्रात हेच होत आहे. आपण पितळाच्या वाट्या घासत बसलेले आहे, ते सोनं होणार नाही. मायबाप जनता, एकदा लक्षात घ्या, सोनं सोनं असतं, पितळ पितळ असतं. आपल्याला, मी माझ्या बाबतीत बोलत नाही, पुऱ्या महाराष्ट्राला सांगतो की जे सोनं आहे ते हातात घ्या आणि
आणि मी एका विधानसभेपुरतं बोलत नाही तर महाराष्ट्राला सांगेल की चांगल्या व्यक्तींना तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावे लागतील. महाराष्ट्र तुमच्या मतदाराची वाट पाहतोय. एक छोटीशी तुम्हाला काहीतरी भेटवस्तू भेटते, मोठी गर्दी होते, त्या भेटवस्तूवरती तुम्ही भालतात आणि त्या ठिकाणी घडतं काय याचा तुम्हाला विचार करावा लागेल. मी या काही दिवसामध्ये या मनस्तापामध्ये होतो. अशा घटना त्या ठिकाणी माझ्यासोबतही घडल्या, ज्याचा खुलासा मी पुढे करेलच. मोठ्या सभा आहेत, शेड काय असतात, काय असतं, राजकारण काय असतं, सर्व चिडफाड लवकरच होईल. पण त्याआधी एक सांगेल, मला कोणालाही टार्गेट करायचं नाहीये. मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे, मी नाही, मला मतदान नका देऊ, पण तुम्हाला ज्या माणसामध्ये स्वतःचा मुलगा दिसेल, ज्या माणसामध्ये स्वतःच्या भागाला बदलण्याची जिद्द दिसेल, ती दृष्टी असेल, त्या व्यक्तीला तुम्हाला मतदान करायचं आहे. ती व्यक्ती जर तुम्हाला त्या ठिकाणी दुसरी भेटली तर नक्कीच त्या व्यक्तीला तुम्ही मतदान करा. आता दुसरा प्रश्न आहे, या कारणाने मी या राजकारणामध्ये त्या ठिकाणी आमदारकीचा निर्णय घेतला. आता आमदारकीचा निर्णय घेतल्यानंतर मला दुसरा प्रश्न त्या ठिकाणी कालपासून विचारला गेला, सर कसं लढणार, कोणत्या पक्षाचं तिकीट आहे, कशा पद्धतीने तुमची पुढील वाटचाल आहे, तुम्ही कोणाचे पित्तू तर नाही येत ना. एका प्रश्नाचे उत्तर देतो. पहिले, मी कोणत्याही पक्षाचा उमेदवार नाही. मी अपक्षपणे त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे आणि शेवटपर्यंत लढण्याचा मी निर्णय केलेला आहे. शेवटपर्यंत आणि जिंक्याचा त्या ठिकाणी गुलाल घेऊन जाण्यापर्यंतचा प्रवास आणि पुढील 5 वर्ष तुमची सेवा करण्याचा प्रवास माझा असेल. दुसरी गोष्ट, मग आता जे राजकारण चालू आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला, जर कोणाची त्या ठिकाणी ऑफर आली तर तुम्ही घेणार का, कोणत्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली का, द्यायला येतील तेव्हा घेणार का. माहितीच तो सांगतो, ऑफर त्या ठिकाणी भरपूर येतात, पण त्यातली कोणती ऑफर मी आता त्या ठिकाणी स्वीकारणार नाही. पण मी नक्कीच एक गोष्ट सांगेन की ज्या वेळेस काल एक चर्चा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी उठवली की मराठा समाजाचे संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी तुम्हाला उमेदवारी दिली आणि त्यानुसार त्यांनी माझ्यावरती कट कारस्थान करून त्या ठिकाणी मराठा समाजाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न काही पक्षांनी केला. मी त्यांना एक सांगू इच्छितो, हे नीच राजकारण सोडून द्या. तुम्ही एका महान व्यक्तीला ज्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की जोपर्यंत ते डिक्लेअर करत नाही तोपर्यंत कोणताही उमेदवार नसताना त्याच्या नावाचे तुम्ही माझ्यासोबतचे बॅनर त्या ठिकाणी डिक्लेअर केले. मी एक नक्कीच सांगेन, जर कुठल्याही पक्षाची मला उमेदवारी ठिकाणी आली तर मी तिला लाट मारेल, मी अपक्ष उभा राहील. पण जर मनोजदादा जरांगे पाटील यांची उमेदवारी जर मला मिळाली तर तो जनतेचा आशीर्वाद म्हणून मी त्या ठिकाणी घेईल आणि तुमच्या समोर येईल. मी अपक्ष लढणं त्या ठिकाणी आता डिक्लेअर केलेलं आहे. कोणत्याही पद्धतीत माघार होणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला एक सांगेल, कोणताही समाज असेल, ओबीसी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, बौद्ध समाज असेल, त्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक समाजाला आपापल्या भावना असतात. तुम्ही भावना दुखवण्याचा प्रयत्न सोडून द्या. गलिच्छ राजकारण ज्यांना बोलता येत नाही त्यांना शिकवा, माझ्यासारख्याला शिकवण्याची गरज नाही. मी सुशिक्षित आहे, मी जाणतो की कोणत्या षडयंत्रामध्ये तुम्ही आम्हाला हरवू शकता. हारण्याची भीती आम्हाला नाही आहे. ठामपणे एक मतदारसंघाला आणि महाराष्ट्राला सांगेल, ही लढाई आता शेवटची लढाई, शेवटपर्यंत होईल आणि माय जनतेला न्याय मिळवून दिला जाईल तोपर्यंत चालू असेल. आता दुसरा प्रश्न परत विचारला गेला की कोणत्या प्रलोभनांना बळी पडाल का. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, भगवंताने मला एका रिक्षा ड्रायव्हर पासून इथपर्यंत आणलं, एवढं काही दिलंय.
खुलताबाद फुलंब्री रोडवरती ऑटो चालवणारा, एक गाडी चालवणारा, एक काळी पिवळी चालवणारा मी, माझ्याकडे आज कशाची कमी नाही आहे. तुम्हाला रेग्युलर डॉक्युमेंटच्या रूपात त्या ठिकाणी सगळी हिस्ट्री समोर येईलच फॉर्म भरल्यावरती. तेव्हा कळे हे परलोभन माझ्याकडे घेऊन येऊ नका. मला कोणत्याही पदाचे आमिष नाही आहेत, त्यामुळे त्या पदाचे आमिष मला दाखवू नका. ही लढाई शेवटची आहे आणि ती शेवटपर्यंत लढल्या जाणार आहे, त्यामुळे माघार नाही हा शब्द माझा आज तुम्हाला. आता अजून एक प्रश्न त्या ठिकाणी पडला, तुमच्या निवडणुकीचा फायदा कोणाला होईल? उमेदवाराचे नाव मी घेत नाही. मतदारसंघामध्ये जोपर्यंत माझं नाव डिक्लेअर नव्हतं तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही मतदारांना फुलवण्याचा प्रयत्न केला. कोण आघाडीवर कोण पिछाडीवर ही जनता ठरवत असते. जनतेच्या दरबारात आता आपण उतरलेलो आहोत. मतपेटी ठरवेल की कोण जिंकणार. त्यामुळे त्या ठिकाणी कोणाला फायदा होईल कोणाला नुकसान होईल या भानगडीत मी पडणार नाही. पण तुम्हाला एक शब्द या व्यासपीठावरून देतो, परिस्थिती कोणती असो, परिस्थिती कोणती असो, लढाई किती अवघड आहे माहित नाही, या पूर्वजांचा इतिहास माझ्या सोबत आहे. माझ्या माय माऊली जनतेचा विश्वास माझ्या सोबत आहे. माझ्या आई वडिलांचा विश्वास माझ्या सोबत आहे. एक एकत्रित कुटुंबात वाढलेला मी आजही 16 व्यक्तीच्या कुटुंबात एकत्र राहतो. ते संस्कार माझ्यावरती आहेत आणि मला विश्वास आहे ही लढाई जिंकणारी आहे. त्यामुळे जिंकल्यानंतर ठरवा मताचा फरक काय. आज मताच्या फरकावरती जाऊ नका. कोणाला फायदा नाही कोणाला नुकसान नाही. त्यानंतर आता अजून एक प्रश्न त्या ठिकाणी पडला की खुलताबाद तालुका तुमचा गावचा आहे म्हणून तुम्हाला मदत करेल. या अफवा बघा कशा कशा पसरल्या जातात. एका दिवसात कळलं की राजकारण काय असतं. जिल्हा परिषदला तर मी अपक्षाची तयारी केली. शेवटच्या दिवशी मला बी फॉर्म भेटले, ते बी एक नाही सोडून 3 भेटले. हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. कदाचित माझ्या गटामधील इथं काही माझे बंधू आलेले आहेत, त्यांना ही स्टोरी माहिती आहे. अपक्षाच्या लढाईत 3 बी फॉर्म भेटले होते. कोणता घ्यायचा प्रश्न होता. पण कसं असतं, जनता ही सर्व काही जाणते. त्यावेळेसही आपण त्या ठिकाणी निवडणूक जिंकलो. मायबापा भगिनींनी आई वडिलांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आता काही दिवसामध्ये त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची आपली तयारी चालू झालेली आहे. नंतर एक प्रश्न परत आला. प्रश्न असा होता, तुमची तयारी नाही. यांच्या गावामध्ये याद्या तयार झाल्या, लोक विभागले गेले, लोकांना टिळा लावल्या गेला, याच्या नावाचा त्याच्या नावाचा. मला एक सांगा, जनता कधी कोणत्या नेत्याचा टिळा लावते का हो? कोणाचा टिळा लावून आलेल्या? इथं आलेले मायबाप एका विश्वासावरती येतात की हा आमच्यासाठी काहीतरी करेल, आमच्या दुःखात त्या ठिकाणी सामील होईल, सुखात नाही झाला तरी चालेल. एक त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी स्वप्न असतं, ते घेऊन यांना तुम्ही टिळा लावणारे म्हणतात. काही मेन लोक माझ्याकडे आले, मग इकडचं काय, गंगापूरचं काय? अरे तुम्ही कशाला फिकर करतात? ज्या भागात मी कर्मभूमीने तिथे काम केलंय त्या भागात मला काय भेटणार याचा विश्वास मला आहे. आणि दुसरी गोष्ट, दूध का दूध पाणी का पाणी लवकरच होणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. एक प्रश्न अजून एक पडला की मग त्या गावात तुमचे कार्यकर्ते आहेत का? जाहीर करायचं नाही आहे, पण तुम्हाला एक सांगतो, गेल्या 3 महिन्यात डोळ्यात तेल लावून, माहीत नसणारी गोष्ट आज डिक्लेअर करतोय, डोळ्यात तेल घालून 18, 20 तास एका यादीवर काम करणारा एकटा बनलाय. कसे युवक त्या ठिकाणी तयार केले असतील, कसे तरुण त्या ठिकाणी जोडले असतील, ते लवकरच त्या ठिकाणी घोडा मैदान समोर येईल तेव्हा कळेल. त्यामुळे लढाई त्या ठिकाणी थोडक्यात घ्या,
किंवा घेऊ नका हा तुमचा प्रश्न आहे. माझी लढाई मी जनतेच्या दरबारात घेऊन आलेलो आहे आणि जनतेच्या दरबार त्याचं उत्तर देईल. म्हणून मला कुठेही कोणावरती बोलायचं नाही आणि मला बोलायला भाग पाडू नये या ठिकाणी विनंती करतो. आणि कृपया आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो, मला कृपया धमक्या देऊ नका, धमक्याचे फोन करू नका. कदाचित तुमच्या धमक्याचे फोन पाहून मी घाबरेल असं तुम्हाला वाटत असेल तर ते मुळात होणार नाही. तुम्ही धमक्या कोणाला देताय? ज्याला मरण्याची भीती नाही, ज्याला आयुष्यामध्ये कधी त्या ठिकाणी कधी जीवन मरण पाहिलं नाही, जो 18-18, 20-20 तास त्या ठिकाणी जागून इथपर्यंत प्रवास केला, त्याला मरणाची भीती नसते. 300-300 किलोमीटर एका दिवसात पळून इथपर्यंत आलोय. एका गाडीला बसून कितीतरी गाड्याचे किलोमीटर त्या ठिकाणी वाढलेत. आता लोकांना माझी मोठी गाडी दिसते, पण मागचा प्रवास त्यांना त्या ठिकाणी दिसत नाही. मला धमक्यांची भीती नाही. दुसरी गोष्ट, ही मतदार, ही निवडणूक महाराष्ट्रासाठी कलाटणी देणारी निवडणूक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण महाराष्ट्र ठरवेल की निवडणुकीचा निकाल, कॉन्फिडन्स काय असतो, वर कॉन्फिडन्स काय असतो. मला वर कॉन्फिडन्स नाही आहे, मला विश्वास आहे माझ्या जनतेवरती. त्यामुळे या निवडणुकीकडे मी बारकाईने पाहतोय. प्रत्येकाच्या त्या ठिकाणी मला प्रश्नाची उत्तर देणं क्रम प्राप्त आहे. परत एकदा जास्त वेळ तुमचा घेणार नाही, कारण आपल्याला आता वेळोवेळी भेटायचं आहे. 18 या ठिकाणी येणाऱ्या 28 तारखेला सर्व कुलदैवत, सर्व धर्माचे तीर्थक्षेत्र, सर्व जाती धर्माचे मंदिर, सर्वांच्या भावना, सर्व समाज बांधव, त्यातील संत महंत, बाकीच्या सर्व समाजातील उच्च प्रतिष्ठित व्यक्ती, आई वडील, जनता यांच्या आशीर्वादाने येत्या 28 तारखेला मी माझा उमेदवारी अर्ज वापस न घेण्यासाठी आणि शेवटपर्यंत लढाई जिंकण्यासाठी, महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी आणि नवीन मतदारसंघ बनवण्यासाठी त्या ठिकाणी भरणार आहे. तर तुमचे आशीर्वाद मला त्या दिवशी असावे. बघा, माझा जाहीरनामा त्या ठिकाणी जाहीरनामा नसेल, 5च वाक्य असतील. त्या 5 वाक्यामध्ये मतदारसंघ तुम्हाला दिसेल. एका वर्षाचा प्लॅन असेल. मोठे मोठे स्वप्न काही तुमच्याकडे दिल्या जाणार नाही, कारण आपला मतदारसंघ त्या ठिकाणी या कंपनीचा, त्या ठिकाणी कामगार वर्गाचा मतदारसंघ आहे. हजारो बाहेरच्या राज्यातील कामगार इथं काम करतात. आपल्या ग्रामीण जनतेच्या मुलांना काम नाही आहे. मोठे मोठे कारखाने आहेत, मोठे मोठे त्या ठिकाणी शेजारपण आहे. त्याचा वापर कसा करायचा हेही तुमच्या समोर घेऊन येईल. आणि या औद्योगिक भूमीमध्ये नवीन औद्योगिक त्या ठिकाणी क्रांती करण्यासाठी, या क्रांतीची मशालीची ज्योत, आता कोणी म्हणेल मशाल म्हटलं की दुसरं काही अर्थ काढू नका, दुसरा अर्थ काढायची गरज नाही. माझा बोलण्याचा स्पष्ट उद्देश तुम्हाला कळाला असेल. जर माझ्यावरती त्या ठिकाणी तुमचे आशीर्वाद असतील, वरच्याची साथ असेल, तर तुमच्या मनातल्या गोष्टी घडतील आणि जशा तशा पद्धतीने आपण पुढे जाऊ. त्यावेळेस अपक्ष म्हणून त्या ठिकाणी ही निवडणूक त्या ठिकाणी पार पडेल आणि इतिहासात त्या ठिकाणी नोंद होईल. अशा पद्धतीची निवडणूक त्या ठिकाणी घडेल. कोणाच्याही वरती बोलल्या जाणार नाही, माझ्या तोंडून एकदाही नाव निघणार नाही. कोणत्याही नेत्याबद्दल, पक्षाबद्दल मला बोलायचं नाही आहे. बोलण्यास भाग पाडू नये ही विनंती मी नेहमीच करेन. येत्या 28 तारखेला मला तुमच्या आशीर्वादारूपी त्या ठिकाणी साथीची गरज आहे फॉर्म भरण्यासाठी. तर नक्कीच तुम्ही आज पत्रकार परिषदेला, फक्त मी पत्रकार आणि चाहता वर्ग त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली जोडला गेला. त्यामुळे या मायबाप जनतेला त्या ठिकाणी ही चाहत त्या दिवशी नक्कीच कळेल. जे व्यक्ती प्रत्येक गावातून आलेले आहेत त्यांना मी नम्रतेची विनंती करेन, तुमचा एक हात त्या ठिकाणी वर करा. या हातामध्ये त्या ठिकाणी ती ताकद आहे. हा हात
आपल्यासाठी बळकट करण्यासाठी, महाराष्ट्राला बळकट करण्यासाठी आणि त्या ठिकाणी मतदारसंघाला बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. हा हात तुम्ही माझ्या डोक्यावरती जर ठेवला आहात तर माझं कर्तव्य आहे ज्याच्या जीवनाचा शेवट होईपर्यंत तो सोडायचा नाही आहे. आणि परत एकदा सांगेन की कोणी म्हणत असेल मग तुमचं त्या ठिकाणी क्लासकडे लक्ष असेल, मतदारसंघाकडे नसेल, तुम्ही त्याची चिंता करू नका. माझ्यात किती काम करण्याची कॅपॅसिटी तुम्हाला कळेल आणि नक्कीच तो पुढचा जाहीरनामा तुमच्यापर्यंत येईल. मी आज आपला जास्त वेळ घेत नाहीये. परत एकदा सर्वांना विनम्र नतमस्तक होऊन त्या ठिकाणी प्रणाम करतो, त्या ठिकाणी त्यांच्या चरणी विनम्र लीन होतो आणि तुमच्या आशीर्वाद रूपी मताला परिवर्तन करण्यासाठी माझ्याकडे जो अवधी आहे, काही म्हणतात 1 महिना आहे. तुम्ही विचार करा, एका घंट्यात 60 मिनिटं असतात आणि किती सेकंद असतात ते तुम्ही काढून घ्या. मी सेकंदाला पळणार आहे, त्याच्यामुळं मला वेळेची बेरीज वजाबाकी चांगली येते. मी गणिताचा मास्तर आहे, त्यामुळे मास्तरला कोणी मास्तरकी शिकवण्याची गरज नाही. आपण लवकरच त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीमध्ये घेऊ. परत या पत्रकार परिषदेला मी आता त्या ठिकाणी सुरुवात करणार आहे. मला ज्या ज्या पत्रकार बंधूंना बिंदास, आपण ओपन पत्रकार परिषद घेतोय त्यामुळे तुमचे प्रश्न खोडणं माझ्याकडे त्या ठिकाणी काही नाही आहे. तुम्ही बिंदास विचारा, जनता समोर आहे, त्यांच्या समोर आपण त्या ठिकाणी डिक्लेअर करू. आणि पत्रकार परिषद बंद खोलीत घेतली असती तर काहीतरी झालं होतं तरी पाकिट येणार आहेत माझ्याकडे आणि मी माघार घेणार आहे, असं झालं असतं. त्यामुळे काही सगळे सोबती त्या ठिकाणी जवळ आहेत, त्यांच्यासमोर तुम्ही प्रश्न विचारा. नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी द्यायला बांधील असेल असा मी तुम्हाला शब्द देतो आणि पत्रकार बंधूंना विनंती करतो की त्यांनी त्यांचे प्रश्न विचारावे.